नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत खमंग चकली भाजणी आणि त्या भाजणीपासून अगदी खुसखुशीत तेलात न विरघळणारी आणि खूप दिवस राहिली तरी पण मऊ न पडणारी चकली. चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण चकलीची भाजणी तयार करून घेऊया. भाजणी तयार करण्यासाठी आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचे तांदूळ आहेत हे. 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, पाव वाटी आपण धने घेतलेले आहेत. 2 चमचे जिरे घेतलेले आहेत. अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि पाव वाटी किंवा 4 चमचे आपण साबुदाणा घेतलेला आहे. आता यानंतर आपण साबुदाणा, धने, पोहे आणि जिरे हे बाजूला काढून ठेवूया आणि हे जे राहिलेले वस्तू आहेत, ज्या डाळी आणि तांदूळ, ते आपण स्वच्छ छान अशा धुवून घ्यायच्या आहेत. सगळ्यात अगोदर आपण तांदूळ धुवून घेऊया. तांदूळ आपण एका भांड्यामध्ये घातलेला आहे. यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 पाण्यानं हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर हे आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि या चाळणीमध्येच ठेवून याचं आपल्याला सगळं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण हरभऱ्याची डाळ धुवून घेऊया. हरभऱ्याची डाळ पण आपल्याला तांदळासारखेच 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही पण डाळ आपल्याला एखाद्या चाळणीवर पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आता यानंतर आपण मुगाची डाळ धुवून घेऊया. मुगाची डाळ पण आपल्याला 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही पण डाळ आपल्याला पाणी निथळण्यासाठी एखाद्या चाळणीवर ठेवून द्यायची आहे. आता यानंतर आपण उडदाची डाळ धुवून घेऊया. उडदाची डाळ पण आपल्याला छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि उडदाची डाळ पण आपल्याला एखाद्या चाळणीवर ह्याचं पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आता या डाळ आणि तांदूळ जे आहेत त्यातलं पाणी व्यवस्थित असं निथळलेलं आहे आणि ह्या डाळी छान अशा कोरड्या पडलेल्या आहेत. आता ह्या डाळी आणि तांदूळ आपण वाळवून घेऊया. एखाद्या कॉटनच्या कपड्यावर ह्या डाळी आणि तांदूळ आपण वाळवून घेऊया. डाळी आणि तांदूळ आपल्याला कडकडीत अशा वाळवून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या उन्हामध्ये पण वाळवून घेऊ शकता. इथे आपण तांदूळ वाळू घातलेले आहेत. यानंतर आपण हरभऱ्याची डाळ आणि ज्या राहिलेल्या डाळी आहेत त्या पण याच प्रकारे वाळवून घेऊया. डाळ आणि तांदूळ आपल्याला छान कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत. ही डाळ आणि तांदूळ थोडे जरी ओले राहिले तर आपली जी चकली आहे ती लवकर खराब होते. त्यामुळे आपल्याला डाळी आणि तांदूळ जे आहेत ते छान असे कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत. आता इथे आपलं तांदूळ आणि जे डाळी आहेत त्या छान अशा वाळलेल्या आहेत. आता ह्या डाळी, तांदूळ आणि जे इतर साहित्य आपण चकली भाजणीसाठी घेतलेलं होतं ते आपण भाजून घेऊया. आता आपण हे सर्व साहित्य भाजण्यासाठी एका गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आता या पॅनमध्ये आपण सगळ्यात अगोदर धने घालून घेऊया आणि आपल्याला ही डाळी आणि जे इतर साहित्य आहे ते भाजताना आपली गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे. मंद गॅसवर छान असं हे साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता धने आपले छान असे भाजलेले आहेत. यानंतर आपण जिरे भाजून घेतलेले आहेत. आता यानंतर आपण साबुदाणा भाजून घेऊया. साबुदाणा जो आहे तो भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, पण हा साबुदाणा पण आपल्याला एकदम मंद गॅसवर भाजायचा आहे. साबुदाणा भाजल्याच्या नंतर छान असा फुलतो आणि याचा आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा नाही. यानंतर आपण पोहे भाजून घेऊया. पोहे पण आपल्याला छान असे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजल्याच्या नंतर आपण हाताने त्याला तोडून बघायचं. पोहे भाजल्याच्या नंतर कडक होतात. हाताने छान असे तुटले की समजायचे आपले पोहे भाजलेले आहेत. आता आपण हे पण काढून घेऊया. आता यानंतर आपण डाळी भाजून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण मुगाची डाळ भाजून घेऊया. चकली भाजणी खमंग होण्यासाठी ह्या सगळे ज्या डाळी साहित्य आहेत ते आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. जरी थोडासा जास्त वेळ लागला तरी पण आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. आपली डाळ छान अशी भाजलेली आहे. यानंतर आपण उडदाची डाळ भाजून घेऊया. प्रत्येक साहित्य भाजल्याच्या नंतर त्याचा खमंग असा वास येतो इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. उडदाची डाळ पण आपली छान अशी भाजलेली आहे. आता यानंतर आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया. हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. तर या प्रकारे ही जी डाळ आहे आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि जी आपली गॅसची फ्लेम आहे ती पण लोच आहे, बघू शकताय तुम्ही. आता ही डाळ पण आपली छान अशी भाजलेली आहे. ही पण आपण काढून घेऊया आणि यामध्ये आता आपण तांदूळ भाजून घेऊया. या भाजणीमधलं आपल्याला एकही साहित्य करपून द्यायचं नाही. एक जरी साहित्य करपलं तर ह्या चकलीची सगळी टेस्ट बदलते आणि त्यामुळं मंद गॅसवर आणि गॅसच्या समोर उभा राहून हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता इथे आपले तांदूळ पण छान असे भाजलेले आहेत. तांदूळ भाजल्याच्या नंतर तांदळाचा कलर जो आहे तो आणखीन पांढरा दिसतो.
आता इथे आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे. हे सगळं साहित्य आपण एका ताटामध्ये घालून घेऊया आणि ह्याला मिक्स करून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण ताटामध्ये तांदूळ घातलेला आहे. तांदूळ घातल्याच्या नंतर यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली आहे. नंतर यामध्ये आपण मुगाची डाळ घालून घेतलेली आहे. यानंतर आपण उडदाची डाळ यामध्ये घालून घेऊया. यानंतर यामध्ये आपण पोहे घालून घेऊया. साबुदाणा यामध्ये घालून घेऊया. भाजून ठेवलेले जे आपण धने घेतले होते ते घालून घेऊया. जिरे यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घेऊया. आणि थंड झाल्याच्या नंतर हे सगळं साहित्य म्हणजे ही भाजणी आपण गिरणीमध्ये दळण्यासाठी देऊया. तर इथे आपण ही भाजणी जी आहे ती गिरणीमधून दळून आणलेली आहे. छान अशी बारीक ही भाजणी आपल्याला दळून आणायची आहे. आणि तयार आहे आपली चकलीची भाजणी. आता या भाजणीपासून आपण चकली तयार करायला घेऊया. चकली बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेऊया. पेस्ट तयार करण्यासाठी आपण 2 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे. यामध्ये आपण अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे. आता ही लसूण आणि कोथिंबीर जी आहे ती आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे. तर इथे आपण छान अशी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. आता जी आपण चकलीची भाजणी तयार करून घेतली होती ती 1 किलोची भाजणी तयार झालेली आहे. त्यामधली आपण अर्धा किलो भाजणी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आणि अर्धा किलो भाजणी आपण जर वाटीनं मोजली तर ती 4 वाटी भरते. तर 4 वाटी भाजणी आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता ज्या वाटीनं मोजून आपण भाजणी घेतली होती त्याच वाटीनं मोजून आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे. आणि हे तेल एका भांड्यामध्ये घालून हे तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं जे तेल आहे ते छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता हे तेल आपण जे भाजणीचं पीठ आपण ताटामध्ये मोजून ठेवलं होतं त्यामध्ये घालून घेऊया. 4 वाटी भाजणीच्या पिठाला अर्धी वाटी तेलाची मोहन हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही जास्त पण करू नका आणि कमी पण करू नका. जर तुम्ही यापेक्षा जास्त केलं तर जी चकली आहे तेलात विरघळेल आणि कमी केलं तर आपली जी चकली आहे ती कडक होईल. आता या पिठावरून आपण जी मोहन आहे ती घालून घेतलेली आहे. आता हे जे पीठ आहे ते आपल्याला तेलाला छान असं चोळून घ्यायचं आहे. तर या प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आहे. तर इथं आपण जी मोहन आहे ती पिठाला छान अशी चोळून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया. आता यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया. अर्धा चमचा आपण हळद घालून घेऊया. चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. यानंतर आपण जी करून ठेवलेली लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती घालून घेऊया. आता यामध्ये आपण अर्धी वाटी तीळ घालून घेऊया. अर्धी वाटी किंवा 5 ते 6 चमचे तीळ यामध्ये घालायचे आहेत. यानंतर आपण 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा या प्रकारे हातावर चोळून यामध्ये घालायचा आहे. यामध्ये तुम्ही पाव चमचा हिंग पण घालू शकता. माझ्याकडनं हिंग घालायचं विसरलं. आता इथे आपण एका पातेल्यामध्ये 4 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाणी अगदी सोमट करून घ्यायचं आहे. आणि जसे लागेल तसे या पिठामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते घट्ट असं मळून घ्यायचं आहे. इथं मला हे पीठ मळण्यासाठी 3 वाट्या पाणी लागलेलं आहे. तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं. तर या प्रकारे आपण एवढा घट्ट ह्याचा गोळा मळून घेतलेला आहे. आणि गोळा लगेच मळल्याच्या नंतर आपल्याला चकली पाडायची आहे. आता हे जर पीठ आपण भिजण्यासाठी ठेवून दिलं तर हे पीठ ड्राय होतं आणि चकली पाडताना जी चकलीची शेव आहे ती तुटते. त्यामुळे हे जे पीठ आहे ते मळलं की लगेच आपल्याला चकली पाडायला घ्यायची आहे. आता या पिठातलं आपण थोडंसं पोर्शन घेतलेलं आहे एका शेवग्यामध्ये बसेल एवढा. आणि हे आणखीन एकदा मळून घ्यायचं आहे. याला आपल्याला थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे जेणेकरून ही जी चकली आहे ती शेवग्यातनं व्यवस्थित खाली पडेल आणि आपल्या हाताला त्रास पण होणार नाही. इतपत आपल्याला सैल करून घ्यायचं आहे. आणि जर थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ सैल करून घेऊ शकता. आता हे पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण शेवग्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आता याच्या आपण चकल्या पाडून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याच्या चकल्या तुम्ही पाडून घेऊ शकता, लहान मोठ्या. तर बघू शकता आपण ही चकलीची जी शेव आहे ती किती जरी उंच उचलली तरी ती तुटत नाही आहे. म्हणजे आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता राहिलेल्या चकल्या पण आपण याच प्रकारे पाडून घेऊया. बघू शकता कुठंही तुटत नाही. आपल्याला चकली तोडायची म्हणलं तरी ती हाताने तोडावं लागायला लागली आहे. इतकं छान पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता इथं आपण जी चकल्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. आता ही चकली आपण तळून घेऊया. तळण्यासाठी आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण एक थोडासा चकलीचे जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्यातला तुकडा यामध्ये घातलेला आहे. तेलामध्ये सोडलेला तुकडा लगेचच वर आला की म्हणायचं आपलं चकलीचं जे तेल आहे तळण्यासाठी ते परफेक्ट असं गरम आहे. या तेलामध्ये आता आपण जे तयार करून ठेवलेल्या चकल्या आहेत त्या घालून घेऊया. तर बघू शकता एकदम चकली टाकली की वर येत आहे. इतपत आपल्याला तेल जे आहे ते गरम पाहिजे. आणि चकली सोडल्याच्या नंतर आपली जी गॅसची फ्लेम आहे ती मीडियम आहे. चकली दोन्ही बाजूनं थोडीशी तळल्याच्या नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे. एकदम जर लो फ्लेमवर तुम्ही चकली सोडली तर ती चकली जी आहे ती तेलामध्ये विरघळते.
त्यामुळं आपलं जे चकली सोडताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ते छान असं गरम पाहिजे. तर दोन्ही बाजून आपली जी चकली आहे ती छान अशी तळलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आता या चकल्या आपण काढून घेऊया. तर बघू शकताय तेलामध्ये विरघळलेली नाही किंवा याच्या तारा पण तुटलेल्या नाहीत. आणि ही चकली तेलातनं काढली की डायरेक्टली आपण या डिशमध्ये घातलेली आहे. तेल निथळण्यासाठी पण एखाद्या दुसऱ्या ताटामध्ये ठेवायची गरज लागत नाही. आता ज्या राहिलेल्या चकल्या आहेत त्या याच प्रकारे करून आणि तळून घेऊया. चकली तळताना एकदम भरपूर चकल्या यामध्ये सोडायच्या नाहीत. 3 किंवा 4 चकल्या तेलामध्ये सोडायच्या. तेलाचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं आहे. चकली सोडताना तेलाचं टेम्परेचर आपल्याला हाय पाहिजे आणि दोन्ही बाजूनं थोडीशी तळली की आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो करून घ्यायची आहे. म्हणजे ती चकली आहे ती आतनं पण छान अशी तळली जाते. तर तयार आहे चकली, बघू शकता तुम्ही. अजिबात ऑइली होत नाही आणि एकदम छान खुसखुशीत आणि आतनं छान अशी पोकळ होते. तर या पद्धतीने म्हणजे या मेजरमेंटनं जर तुम्ही चकली बनवली तर तुमची चकली अजिबात फसणार नाही. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये लिहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.